आता काय व्हिडिओ काढता मग काय बघायला नको नको. नाही मग कळत नाही तुला कसं करायचं काय करायचं आहे बाबू तुझं हा सॉरी. सांगायला भीती वाटायचं काय कळलं पाहिजे ना. अरे बाबा मुद्दाम केलाय का मी? अरे पण मी त्या दिवशीच तुला ओरडलो. पण मला असं वाटलं तेव्हा. राधे राधे सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आता झाली सकाळ झाली होती माझी आधी. आम्ही लवकरच उठलो आहे पाण्यासाठी. ॲज युजल तुम्हाला माहिती आहे पाणी लवकर येतं. आता वाजलेत 10:30 आणि आज आहे अमावस्या. तर मग मम्मीने कालच सांगून पाठवलं होतं मला की आज जरा म्हणजे उंबरट्यावर हळदीचा लेप वगैरे. आपल्या सगळ्याला म्हणजे आपण शिकलेल्या लोकांना हे सगळ्यावरती विश्वास नसतो, पण मोठी लोक सांगतात तर त्याच्यावर विश्वास नाही, पण ते करणं गरजेचं असतं. कारण मी आता सध्या अशा ह्याच्यात असल्यामुळे त्यांचं आजीचं आणि या मावशीचं आणि मम्मीचं म्हणणं होतं की करते. मग आता उठल्या सगळ्यात आधी ते हळदीचा लेप वगैरे लावून शिने दिवा बाहेर लावून घेतला आहे. आता ह्यांच्यासाठी चहा ठेवला आहे मगाशीच. ते जरा काम करत होते म्हणून मग त्यांना द्यायचा राहिला होता. त्यांचं पण इकडे एडिटिंग चालू आहे. कालचा ब्लॉग एडिट करतायत ते. आज 1 वाजता ब्लॉग आपल्या चॅनलवरती येईल है ना. इथे मिंचू बुवाचं पण चाललं आहे घरामध्ये सगळीकडे फेरफटका मारायचं. त्याची पण झोप झाली आहे, शी वगैरे करून झाली आहे, खाऊन झालं आहे, सगळं फिरून झालं आहे बाहेर. आता मग तिथे हळदीचा लेप लावल्यामुळे तो सारखी तिथेच जाते, मग पाय खराब होतील म्हणून मग तिला त्यांनी घरामध्ये घेतलं आहे. आणि आता काय, आता कामं तर माझी झाली आहेत सगळी ओव्हरऑल. म्हणजे घरातली जी आपली घरातली कामं असतात कपडे भांडी वगैरे ती झाली आहेत. आता नाश्ता करते आणि मग दुपारच्या जेवणाचं बघून घेते. आज काय आजीने आणि मम्मीने ताकीद केले की घराच्या बाहेर जायचं नाही. तर ठीक आहे, तर आपल्याला मोठी लोक सांगतात तर काहीतरी तथ्य असेल किंवा त्यांनी काहीतरी अनुभवलं असेल त्या सगळ्यातनं, म्हणून ते आपल्याला सांगतात. तर आपण ऐकणं पण तेवढंच गरजेचं आहे. इतकं पण प्रॅक्टिकल राहून आयुष्यामध्ये चालत नाही. त्यामुळे मग म्हटली सगळं केलं आहे. आता हळदीचा लेप वगैरे, इकडे देवाची दिवाबत्ती पण केली आहे. आज देवाला स्नान घालायचं आहे आमच्या. तर आता एक थोड्या वेळामध्ये सगळ्यातनं फ्री झाली की एकदम आरामात त्या देवाला वेळ व्यवस्थित देऊन, कारण कसं आहे आंघोळ घालताना एक मनापासून त्यांना वेळ व्यवस्थित प्रॉपर देऊन स्नान घालणं गरजेचं असतं. त्यामुळे मग आता एक थोड्या वेळामध्ये ह्यांना सांगितलं बाहेरून दही घेऊन या, कारण दही नाही आहे आणि देवाला स्नान घालताना दही वगैरे सगळं पंचामृत लागतं. त्यामुळे मग आता थोड्या वेळात ते पण काम करून घेते. काम नाही म्हणता येणार, देवाला स्नान घालून घेते आणि मग बघूया आता पुढे. आज जेवणाचा काय अजून बेत ठरवलेला नाही आहे, तो ठरवू आता. एक ते 5 मिनिटात ठरतं आमचं, काय नाही हो, 5 मिनिटात ठरतं. मग काय खायचं काय नाही खायचं. खिचडी भात तर खिचडी भात नाही तर मग वेगळं काय. आमचं असंच असतं की पटकन काहीतरी करायचं, पण करायचं. कारण बाहेरनं जास्त नाही मागवत. कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाश्ता वगैरे दिसला असेल खाताना, पण जेवढं होईल तेवढं ते मला घरातलंच खा म्हणतात. तर आता बघू, नंतर बघते. तोपर्यंत मग आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला. आता काय व्हिडिओ काढता मग काय बघायला नको नको. नाही मग कळत नाही तुला कसं करायचं. हे इथं आई घातली, पायाला लागली. मग असं हिने बघा हे पूर्ण काचेला तडा घालवला. एक काम करायला लागेल आता. तर बघू. देवारा घ्या आपला, जाऊ द्या. नाही. तिथे काच आहे बाळ. अरे हे पण इथं पण तडा गेला बाबू. हा बघ तुटतंय. पकडून काय करू. हे बघ गरम झाले बाबू. हे बघ हात लावायला. हे घे, खेच. काय झालंय रे. एवढी जाड काच हे झाली. हा मग गरम झालं, तडा नाही मारणार. हिने काचच तोडली. देवारा घ्यायला प्रॉब्लेम नाही, आपल्या देवारा घेत नाही माहित नाही. घ्या काय ना, देव घेईल समजून. मग असं किती दिवस करायचं. मग त्याच्यासाठी देवारा घेण्यासाठी पण तिथं काच लावाच लागणार. काच कशाला लावावं लागेल. मग आता देवारा डायरेक्ट ह्याच्यावर कसं भिंतीवर लावायचा. तो छोटा देवारा घेऊन फायदा काय. मग हे निघणार नाही, चालेल. हे निघणार नाही हे वालं. ते राहू दे तसंच, देवारा वर लावून टाकू. पण तुला त्याच्यावर लावायला कोणी सांगितलं. मला नव्हतं वाटलं की असं होईल म्हणून. हे काचा लागतील पायाला. आम्ही उचलायलाच घेते. हिने त्याच्यावर धूप लावलेलं. कुठे गेलं धूप.
कुठे गेलं धूप? इथेच बघा बारक्या डिश मध्ये. कुठे? हे बघा हे धूप, हे मस्त गरम गरम. आणि त्याला ऑलरेडी एकदा तडा गेलेली, तिला आधीच सांगितलेलं त्याच्यावर ठेवू नको गरम गरम. पण मी तेव्हा जेव्हा तडा गेला होता ना तेव्हा मी धूप डायरेक्ट ठेवलं, मग म्हटले आज डिश मध्ये ठेवते. म्हणजे डिश गरम होत नाही हिच्या मते, बरोबर ना? मला नव्हतं वाटलं की असं होईल म्हणून. कोण मुद्दाम करेल का बाळा? अरे पण कळलं पाहिजे ना बाबू. सॉरी. सॉरी नाही, ते जुडतंय का आता? जोडून दाखव. ते लवकरात लवकर आणलं पाहिजे काय. मग काय आता? फुटलेल्या काचेवर देवाला नको ठेवायला. आता ते काच दुसरे आणेपर्यंत तरी ते हे करावं लागेल काय ना काहीतरी. देवाराच घेऊ आपण. देवारा नाही घेऊ शकत, मम्मी पप्पांना विचारावं लागेल देवारा घ्यायचा का, फोन करावा लागेल त्यांना. मी मम्मीला माझ्या पैसे देते आणि द्यायला लावते. तर काय करू शकतो? मस्त. कोणच Congratulations. नाही देत तर सगळे बघतं. एवढ्या वेळा सांगितलं काय दे, तरी पण कोणच नाही देत, तर काय आता करू शकतो? इकडे माझी एडिटिंग चालू आहे आणि इथं हिचं हे पटकन खाली पडलं. मग नशीब आक तुटलं नाही, हे एवढाच भाग तुटलाय. हा ना, देवाचे ते तुटलं नाही पूर्ण. पूर्ण नाही ना, इकडे बघा बरं गेलाय का? खाली क्रॅक गेलाय का खाल्लं? नाही खाल्लं नाही गेलेलं. तेवढाच भागाला गेला. हे बघ, हे पण काळं झालंय ह्याने. काय करायचं आहे बाबू तुझं? हा, सॉरी. ती बदाम ठेवलेस तिथं. मी तेच हे करत होती, खायला घेत होती. अरे पण ते ही तिच्या काचेवर ठेवण्यापेक्षा खाली पण राहू शकतं ना, खालनं पण हे वरच जाणार ना धूप. असं काय आहे का फक्त देवालाच धूप गेलं पाहिजे? आताच थोडी मी धूप लावते, गेले वर्षभर मी धूप लावते तेव्हा. तिथं ना, तिथं लावते, हिथं लावते, हिथं. हा, मग ते वर्षभर लावते म्हणून ते गरम गरम होऊन तडा व्हायला लागले त्याला. हा मग ते आता मग तेच म्हणजे आता वर्षभराचा एक्सपिरियन्स मला काय माहिती एकदा त्या धूप लावल्यावर एवढं होईल. अरे मी तुला ग्लास, त्या आपला हे शेगडी आहे त्याच्यावर ग्लास आहे आपली, तर त्याच्यावर गरम पाणी गेलं मी ओरडतो ना. मग हे पण ग्लासच आहे, हे काय काचच आहे पूर्ण. आता ते फक्त लक्ष दे, एक कोपरा वगैरे लागल हा आणि आता हा. लक्षाचा प्रश्न नाही, ते लागला चालेल पण ते देवा कसं लागला चालेल? तुटलेल्या काचेवर नको ठेवायला. कोणच ही बघ, नाही आपल्याला. ही तरी किती पातळ आहे, ही कसली जाड आहे, तरी तिला तडा मारलाय. दुसरीकडे नाही ना कुठं? नाही नशीब. काय नाही ना त्या बाबा. काय काय अमावस्या म्हणून तुटली असं म्हणायचं का? मग काय त्रास नाही ना त्याचा आपल्याला, म्हणजे आता देवाला त्या तुटलेल्या काचेवर ठेवलंय. मग आता आणावं लागलं आज, बघू काहीतरी करू, आणून घेऊ. मम्मी पप्पांना फोन करतो. देवाराचा विचार नाही मग काय करता, काय असेच वाट बघत बसता? किती दिवस त्या देवाला काचेवर ठेवता? हा, किती दिवस त्या देवाला काचेवर ठेवता? काय करते मग आता? देवारा आता बघू, चल मम्मी पप्पांना विचारतो आपण घेतलं चालेल का. इथे एडिटिंग राहिली बाजूला, हिची गाणी राहिली बाजूला, आणि म्हणतो तुटली. सांगायला भीती वाटायचं काय? कळलं पाहिजे ना. अरे बाबा मुद्दाम केलाय का मी? अरे पण मी त्या दिवशीच तुला ओरडलो. मला असं वाटलं तेव्हा मी डायरेक्ट हे ठेवलेला काय धूप, तेव्हा मला वाटलं की हा जाऊ शकतो डायरेक्ट धुपाने. मी तरी वाटीत ठेवलं, ती वाटीच गरम झाली ना. मग काय. तर फ्रेंड्स, आपण आता देवाला स्नान घालायला घेतलंय. यांचे वस्त्र आपण चेंज करू. इथे साखर, दही आणि हे कुठे दूध वगैरे घे ना. तर आता पहिले वस्त्र चेंज करू. वस्त्र चेंज करून वस्त्र काढू. हिने ते मगाशी तोडलेलं हे, अरे यार. तर फ्रेंड्स, इथं आपली एडिटिंग वगैरे झाले. बाहेर मस्त पाऊस पडतोय, तुम्हाला आवाज येतच असेल पत्र्यामुळे. मस्त पाऊस पडतोय. आणि आज आपल्याला आमटी कुटातली, कुटातली म्हणजे तिळकुटमधली, तिळकुटातली. कसली का? शेंगदाण्याची आमटी. आता आज व्हिडिओ अपलोड, म्हणजे व्हिडिओ हे करायला टाईम लागला. आज बघू 2 वाजेपर्यंत आपण पूर्ण अपलोड करूच. आणि जेवायला वगैरे घेऊ. ती कुटातली आमटी ना गरम गरम छान लागते, म्हणून मग आज गरम गरम करण्यासाठी 2 वाजेपर्यंत वाट बघितली तिने. मस्त आता जेवण वगैरे घेतो. पाऊस पडतोय.
तर फ्रेंड्स आपलं झोपून झालेलं आहे, म्हणजे मी तर झोपलो नाही, हीच झोपली, ती परत झोपली. आत्ता तर जागी होती. आपला मिंचू इथं बसला आहे. तर आता चाललो आहे थोडं बाहेर. हिला क्रीम रोल खायचे होते, म्हणजे क्रीम रोल आणायला चाललो आहे. पाऊस तर आता बाहेर नाही आहे. आल्यावर बघू, ही चहा ठेवते नाही तर मग आपल्याला ठेवावं लागतं आहे, काय होतं आहे. तर फ्रेंड्स आमचा चहा वगैरे पिऊन झाला आहे. आता बघू शकता 8 वाजले आणि इथं तुम्हाला असं ब्लर ब्लर दिसतं, बुरकट बुरकट बघा, असं धूळ जमा झाला घरात. तो कशाने माहिती आहे? हे सकाळी लावलेलं, ही गोष्ट सकाळी लावलेली, जेणे आपलं हे झालं. समजलं कशाने झालेलं. आता ती काम करत बसली. मिंचू आपला झोपला आहे. मिंचू नुसता झोपा काढतो. त्यासोबत जोपर्यंत मी खेळत नाही ना, नाही तर ती तोपर्यंत तो खेळत नाही जास्त. एकटा कधी खेळतो जेव्हा त्याला स्ट्रॉ वगैरे भेटली ना खेळायला आपली, तेव्हा मस्त एकटाच खेळत बसतो. आणि हे त्याचं घर, ह्यात जाऊन बॅगेत जाऊन एकटा बसतो. तर आपल्याला जायचं आहे तिच्या मम्मीकडे, आणि मग तिथून डॉक्टरकडे, तिच्या गोळ्या संपल्या, तिच्या गोळ्या आणायला. तर फ्रेंड्स आत्ता झालं आपण गोळ्या घेऊन तिच्या बाहेरून. भरपूर घाम वगैरे आला आहे. पाऊस पडत होता तरी घाम आला, म्हणजे विचार करा मला किती घाम येतो. तर आता तिच्या गोळ्या ह्या आणल्या आहेत. जेवण काय बनवलं? मटकीचा कालवण, भात, अजून भाकरी बनवायच्या आहेत. मम्मीने मेथीची भाजी दिली. आता मेथीची भाजी, भाकरी, भात आणि मटकीचं कालवण. तुझ्यासाठी एकच राहायचे. कॅल्शियमची आहे. कॅल्शियम आहे, आयरन. संपली पण त्यांनी काय सांगितलं, जास्त घेऊ नको ना. हो, त्यांनी सांगितलं जास्त गोळ्या घेऊ नको, म्हणजे ते पुढे तुला त्रास नको व्हायला. पुढे म्हणजे काय त्रास? पुढे त्रास काय त्रास होतं ते सगळं हे करून नाही सांगणार डिटेल मध्ये. सांगायचं ना, पुढे त्रास तिचं ऑपरेशन झाले तर काय करू शकतो आपण. अरे पण तिने फक्त सांगितलं जास्त घेऊ नको, आता तुला होतोय त्रास तर घे बोलले. एक फक्त घेतली तर चालेल, किंवा झाल्यावर हा कसं पण घे. जड जड म्हणजे कडक पिण्यात लागल्यावर ही पावडर. हो समजलं, ओके. ऍसिडिटीचाच कंटाळा, नाही तर कुठला त्रास नाही मला. मग काय, आता हिचं सगळ्या गोळ्या तर इम्पॉर्टंट आहे. गोळ्या इम्पॉर्टंट आहेत. ॲपल वगैरे म्हणजे फ्रुट्स वगैरे, परत ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं इम्पॉर्टंट आहे. ते तर आपल्याला देणं भागच आहे. त्यात आपल्याला ॲडजस्टमेंट करून चालणारच नाही. प्लस तिचं जो रुटीन चेकअप आहे, आता आम्ही किती तारखेला गेलो? 15 तारखेला ना, 15 तारखेला गेलेलो. आता परत 1 तारखेला जाणार आहे रुटीन चेकअपसाठी. ते काय बोलतील काय नाही त्याचं सगळं बघायला लागणारच आहे. ते तर ऑब्विस आहे. आता ते भेटत नाही, ह्याच गोळ्या सूट होतात ना, पण असं पण तुला बाहेरचं दुसरा सूट पण होणार नाही. टेन्शन हे तर दोनच आहेत, ही एक आहे, कॅल्शियमची, आपलं हिमोग्लोबिनची आहे. मग आता बाळ पण हेल्दी पाहिजे का नको? तू तर हेल्दी झाली नाहीस. बाळ तरी ऍटलीस्ट हेल्दी नको का? हाताकडे का हेल्दी लय हुशार. चेक करायचं. तर आता आम्ही जेवण वगैरे झाल्यावर जेवण वगैरे घेतो आणि मग भेटतो तुम्हाला जेवतानाच. तर फ्रेंड्स आता जेवायला घेतलंय, हिला धुतलाय मी. कशी करते बा, कशी करते. उठून काय करणार आहेस? तर आता जेवायला आपल्याकडे मटकीचं कालवण आहे, मेथीची भाजी हिच्या मम्मीने दिलेली, भाकरी आणि भात, आणि ते इग्नोर करा. इग्नोर करा. ते हे आणले, जिलेबी आणले, मला लागते ती. तू खात नाहीस ना? नाही खात ती. तिला आता आवडतच नाही जिलेबी, म्हटलं आपणच खाऊ. आणि हा आमचा कुंभकर्ण बघा, हा उठतच नाही. मिंचू नुसता झोपतोय नुसता. म्हणजे ते आता वातावरण पण बाहेर तसंच थंड थंड आहे, म्हणून मग जेवतो ते झोपतो. तर आता आम्ही जेवण वगैरे घेतो, देवाला उपहार दाखवतो.
हा ब्लॉग आपण इथे संपूया. एवढा टाइम दिला ब्लॉगसाठी त्यासाठी धन्यवाद. लाईक आणि कमेंट शेअर करायला विसरू नका. राधे राधे.